दोन मुलींनी खाऊचे पैसे साठवून गोरगरीब विद्यार्थ्यांना दिले शालेय साहित्य। दीपज्योती विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक 18 करंजेपेठ सातारा तालुका जिल्हा सातारा या शाळेत गुरुवार दिनांक 29/6/2025 रोजी सयाजीराव विद्यालय सातारा येथील इयत्ता 8वी मध्ये शिकणारी सारा नदाप उर्फ पूर्वा आवळे यांनी स्वकष्टातून व खाऊला देण्यात आलेल्या पैशातून सर्व रक्कम जमा करून दीपज्योती विद्या मंदिर नगरपालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या दप्तर शालेय उपयोगी साहित्य खाऊचे वाटप केले। सर्वात महत्त्वाचे, या दोन मुलींची पण परिस्थिती हलाखीची असून त्यांना खाऊसाठी दिलेले पैसे साठवून त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले। गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत तसेच गोरगरीब मुलांना शालेय साहित्याची कमतरता भासू नये या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला। या स्तुत्य उपक्रमाबद्दल करंजे गावात सर्वत्र या दोन मुलींचे कौतुक होत आहे। शाळेचे मुख्याध्यापक सुनील तुपे, उपशिक्षक अजित कुमार बळीराम कोळी, प्रियंका शिंदे यांच्यातर्फे पुष्पगुच्छ व श्रीफळ देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला। डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी अजित कुमार कोळी। आपल्याला काय करत असतो, भरभरून देतो। केवळ घेण्याची वृत्ती न ठेवता देण्याची वृत्ती आपल्या जवळ असली पाहिजे की जेणेकरून परमेश्वर सुद्धा आपल्या पाठीशी अखंडपणे उभा राहतो। आणि म्हणून या ठिकाणी या लहान वयातले मुले आहेत, पण त्यांची विचार बघा लहानपणापासूनच किती प्रगल्भ आहे। असे प्रगल्भ विचार आपणही जोपासले पाहिजेत आणि भविष्यामध्ये तुम्ही आज ना उद्या मोठे होणार आहात। तुम्ही असाच विचार घेऊन या ठिकाणी या शाळेमध्ये, कदाचित त्यावेळेला मी असेल नसेल या शाळेत, परंतु हा विचार घेऊन तुम्ही सुद्धा कधीतरी या शाळेत याल एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो। आणि त्या दोघींनाही मनापासून मी शुभेच्छा देतो, कारण अतिशय चांगला विचार या ठिकाणी त्यांनी जोपासलेला आहे। भविष्यात परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी तर त्यांना दिलेलीच आहे, परंतु भरभरून यश द्यावं आणि मोठ्या अधिकार पदावर बसलेले या दोघी मला दिसावे एवढंच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।